ओम अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः। श्री स्वामी समर्थ। स्वामी भक्तांनो, स्वामी माऊलींचे असे जीवन उपयोगी आणि प्रेमळ संदेश मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा। याने तुम्हाला आपले येणारे व्हिडिओ सर्वात अगोदर मिळतील। स्वामी भक्तांनो, लवकरच तुमच्या जीवनात मोठा चमत्कार होणार आहे आणि तुमची सर्वात मोठी कठीण इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे। फक्त स्वामींच्या नामात तुम्ही गुंग राहा आणि स्वामींचं नामस्मरण नक्कीच करा। तुम्हाला याचा पूर्णपणे अनुभव नक्कीच येईल। आपल्या घरातून बाहेर पडताना आपल्या देवघरातील देवाला नमस्कार करूनच बाहेर पडा आणि घरी परत आल्यावरही देवाचं दर्शन घ्या, कारण तो भगवंत तुम्ही घरी यायची वाट पाहत असतो। आपल्या घरी असा नियम बनवा की जेव्हा कधी तुम्ही घरातून बाहेर पडता तेव्हा देवासमोर क्षणभर थांबून, हे परमेश्वरा तुम्हीही माझ्यासोबत चला असं म्हणा, कारण तुमच्या हातामध्ये भलेही लाखाचं घड्याळ असेल परंतु त्यावर दाखवणारी वेळ ही फक्त त्या भगवंताच्याच हातात आहे, हे मात्र निश्चित। म्हणून भगवंताला कधीही विसरू नका आणि भगवंताला विसरून चालणार देखील नाही। म्हणून स्वामी म्हणतात, जर मनात श्रद्धा आणि विश्वास असेल तर या जगात कोणतीच गोष्ट अशक्य नाही आणि ती सर्व शक्य करण्यासाठी स्वामी आपल्या पाठीशी उभे आहेत। आणि स्वामी सांगतात, काल काय झालं हे विसरून जा, कारण आपला जन्म काय झालं हे मोजण्यासाठी नाही तर समोर आनंदाने कसं जगायचं याच्यासाठी झाला आहे आणि आपण तसंच आनंदाने जगायचं आहे। म्हणून जो माझ्याकडे 4 पावले चालतो ना, त्याच्यासाठी मी 100 पावले चालून येतो आणि मी त्याच्या संकट काळात त्याच्या पाठीशी उभा राहतो। कोणाचीही त्याच्या सध्याच्या परिस्थितीवरून खिल्ली कधी उडवू नका, कारण काळ इतका सामर्थ्यशाली आहे की तो एका सामान्य कोळशालाही हळूहळू हिरा बनवतो। म्हणून तुमच्या मनामध्ये नक्कीच संयम असला पाहिजे। संयमाचं फळ तुम्हाला एक ना एक दिवस नक्कीच चांगलं मिळेल। आणि स्वामींच्या प्रत्येक निर्णय यावर खुश राहायला शिका, कारण स्वामी आपल्याला ते नाही देत जे आपल्याला चांगलं वाटतं। स्वामी आपल्याला ते देतात जे आपल्यासाठी योग्य आहे आणि जे आपल्यासाठी बनलेलं आहे। म्हणून स्वामी म्हणतात, बाळा थांब, पुढचे वाक्य नीट ऐक, कोणाचाही मागे धावू नकोस, तुझी किंमत कमी होईल, कारण त्याला तुम्ही जास्त महत्त्व देतात त्याच्याच नजरेत तुम्ही किंमत शून्य असते। बाळ, तुझे कर्म प्रामाणिक असतील तर तुझे कधीही वाईट होणार नाही। भिवू नकोस, निश्चिंत राहा, माझ्या लक्षात आहे, तुझ्यावर लक्ष मी ठेवून आहे, फक्त तू तुझे कर्म चांगले ठेव, मी तुझ्या कायम पाठीशी राहील। आणि मित्रांनो, तुम्हाला असाच स्वामींवर मनापासून विश्वास असेल तर नक्कीच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा। आयुष्यात कोणी समजून घेतलं नाही तरी चालेल, पण कोणाच्या पुढे पुढे करून स्वतःला लाचार बनवून घ्यायचं नाही, एवढं मात्र निश्चित। आणि योग्य वेळ येऊ दे, जगात कुठलीही गोष्ट विनाकारण घडत नसते आणि जिथे तुझी सहनशक्ती संपेल तिथे स्वामी समर्थ स्वतः उभे राहतील आणि तुम्हाला मदत नक्कीच करतील। म्हणून ज्याची सुरुवात इमानदारी, स्वकष्ट आणि शून्यापासून होते त्यांना हारण्याची, घाबरण्याची, ओळख निर्माण करण्याची गरज आणि भीती नसते। त्या सर्व गोष्टी आपोआप मिळतात। आपल्याला किती लोक ओळखतात याला महत्त्व नाही, तर ते आपल्याला का ओळखतात याला जास्त जीवनामध्ये महत्त्व असतं। आणि चांगल्या व्यक्तीने अपमान केला अथवा रागवली तरी चालेल, पण त्याला सोडू नका, कारण मोठेपणा देऊन लुबाडणारे अनेक आहेत पण तुम्हाला मार्ग दाखवणारे फार कमी असतात। म्हणूनच 1000 चांदण्या शोधण्यापेक्षा एक सूर्य मात्र तुमच्या जवळ ठेवा आणि त्याला नक्कीच जपा। आणि मनाशी जोडलेल्या प्रत्येक नात्याला कोणत्याही नावाची गरज नसते, कारण न सांगता जुळणाऱ्या नात्यांची परिभाषाच काही वेगळी असते। विश्वास ठेवा, आपण जेव्हा कोणासाठी काही चांगले करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काहीतरी चांगले घडत असते आणि ते स्वामी सर्व काही बघत असतात। वेळ कोणाचीही सारखी नसते, रडावं तर त्यांना पण लागतं ज्यांनी दुसऱ्याच्या मजबुरीचा फायदा घेऊन त्यांना रडवलेलं असतं। म्हणून देव सर्वांचा नेहमी वेगळा हिशोब घेत असतो। देवाला आपण घाबरले नाही तरी चालेल, पण आपण आपल्या कर्मांना घाबरून राहा, कारण शिव्या आणि ओव्या, शाप आणि आशीर्वाद, निंदा आणि स्तुती, सुख आणि दुःख यापैकी जे आपण दुसऱ्याला देऊ ते न चुकता परत आपल्याकडे येणार। हा चैतन्य शक्तीचा स्वभाव धर्म म्हणजेच निसर्गाचा नियम आहे।
व या नियमाला देव पण चुकलेला नाही. म्हणून एवढं फक्त तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. स्वामींच्या चरणी मस्तक ठेविले, मिळाली सुखाची सावली. स्वामी महाराज, तुम्हीच आमची गुरु माऊली आणि तुम्हीच आमचं सर्व काही आहेत. म्हणून स्वामी म्हणतात, संघर्ष केल्याशिवाय कोणीही महान होत नाही. जोपर्यंत छन्नीचा घाव सहन करत नाही तोपर्यंत दगड सुद्धा देव कधीच बनू शकत नाही. म्हणून आयुष्यात आलेली अवघड वळणे आपल्यालाच पार करावी लागतात. कोणी येत नाही मदतीला. सगळेच दिखाव्यापुरते असतात आणि सर्व काही ते बघत असतात. म्हणून संयमी ही कडू वनस्पती आहे, पण त्यांची फळे नेहमीच गोड असतात. म्हणून तुमच्या मनामध्ये संयम हा असलाच पाहिजे. मित्रांनो, स्वामींचं वाक्य लक्षात ठेवा. कुटुंब म्हणजे फक्त रक्ताचे नाते अजिबात नाही. तुम्हाला जेव्हा गरज असताना आधारासाठी धरलेला हात म्हणजे कुटुंब आहे आणि ते कुटुंब तुम्ही जपून ठेवायचे आहे. जीवनात जगायचे असेल तर त्रास सहन करायला शिका. मेल्यावर तर आगीच्या पण वेदना होत नाहीत हे मात्र निश्चित. म्हणून थोडंफार सहन करायला शिकलं पाहिजे, कारण आपल्यातही बऱ्याच अशा कमतरता असतात ज्यांना समोरची माणसं आपलं माणूस म्हणून सहन करत असतात. म्हणून तसंच आपण पण नक्कीच सहन करायचं आहे. आणि आयुष्यात एक वेळ अशी येते ना, जिथे आपण प्रामाणिक असल्याचा पश्चाताप आपल्यालाच होतो आणि तो पश्चाताप आपल्याला जीवनभरासाठी एक अनुभव देऊन जात असतो. म्हणून काबाड कष्ट करून मिळालेले यश हे सोन्यासारखे अमूल्य आहे. अर्थात परिश्रमाशिवाय मोठे फळ मिळणे कठीण आहे आणि ते कुणाला मिळवूही शकत नाही. म्हणून तुमच्या वाईट काळात लोकांनी तुमच्यासोबत उभं राहावं अशी तुमची अपेक्षा असेल तर तुमच्या चांगल्या काळात त्यांना तुम्ही नक्कीच जपायला शिका. आणि जसा तडा गेलेला आरसा आपण घरात ठेवत नाही, तसंच आपल्या विश्वासाला तडा पाडणाऱ्या लोकांना आपल्या आयुष्यात ठेवायची तुम्हाला काहीही गरज उरणार नाही आणि त्यांना ठेवायचंही नाही. म्हणून कारल्यासारखी कडू असणारी लोक वेळप्रसंगी अडचणी सापडलेल्याला मदत करून जातात, पण साखरेपेक्षाही गोड असणारी लोक अनेकदा फसवणूक करतात. म्हणून तुम्हाला या जीवनात माणसे ओळखायला नक्कीच शिकायला लागेल. आणि लोखंडाला कोणी नष्ट करू शकत नाही, पण त्याचा गंज त्याला नष्ट करतो. तसेच कोणतीही गोष्ट तुम्हाला नष्ट करू शकत नाही, फक्त तुमची स्वतःची मानसिकता तुम्हाला नष्ट करू शकते. म्हणून आपण नेहमी चांगले सकारात्मक विचार केले पाहिजे. आणि प्रत्येक गोष्टीची वेळ निश्चित आहे, ठिकाण निश्चित आहे. तुम्ही कुठे जात नाही, तुम्हाला नेले जाते. खेळ तुमचाच असतो, खेळ त्याचा असतो. म्हणून तुम्ही फक्त त्या खेळाचे नक्कीच कठपुतली असता. म्हणून स्वामी आपल्याला सर्व काही देणार आहेत आणि आपल्याबद्दल त्यांना सर्व काही माहिती आहे. फक्त स्वामींवर विश्वास ठेवा आणि स्वामींचं नामस्मरण करा. आपण थोडं वेगळं वागल्याशिवाय समोरचे पण आपल्याशी सरळ वागत नाही. आपण त्यांच्याच मनाप्रमाणे वागतो ही की ते आपल्या भावनांचा, विश्वासाचा गैरफायदा घेतातच आणि ते घेतल्याशिवाय राहत नाही. म्हणून तुम्ही जे इतरांसोबत केलं आहे ना, ते परत सहन करण्याची ताकद ठेवणं हाच कर्मयोग आहे. निसर्गाचा भागाकार हा निशेष असतो, तो व्याजासकट सरळ सगळं परत करत असतो, एवढं मात्र निश्चित. आणि घरात संपत्ती नांदली म्हणून सुख नांदेलच असं नसतं. दोन्हींचा उपभोग घेण्यासाठी आधी स्वतःच्या मनात समाधान नांदणं जास्त महत्त्वाचं असतं. आणि माणसांना त्यांच्या दिसण्यावरून नव्हे तर त्यांच्या चारित्र्यावरून ओळखा. कारण हार जरी हिऱ्यांचा असला ना, तरी तो लोखंडाच्या तिजोरीत मात्र ठेवला जात असतो. आणि सुखी जीवनासाठी नुसते घर चांगले असणे गरजेचे नाही, तर घरात चांगले वातावरण असणे गरजेचे आहे. म्हणून तुम्ही तुमच्या घरात नेहमीच चांगले आणि प्रसन्न वातावरण ठेवणे ही काळाची गरज आहे. आणि हातावरच्या रेषा बदलायच्या असतील तर मेहनतीवर तुम्हाला विश्वास ठेवावा लागेल. आणि जर आपले प्रयत्न तगडे असतील तर नशिबालाही वाकावेच लागते. बस इतकंच तुम्ही मनामध्ये ठाम ठेवा आणि लक्षात राहू द्या. आपलं चारित्र्य किती स्वच्छ असलं तरी पण लोक तेच विचार करतात जो त्यांना करायचा आहे आणि जे त्यांच्या मनात आपल्याविषयी विचार आहेत. म्हणून त्यांचा कधी आपण विचार करायचा नाही. आपण फक्त चांगलं वागतोय ना हे आपल्याला माहिती पाहिजे आणि त्या प्रकारे जीवन सुंदर आणि आपल्या मनाप्रमाणे वागायचं आहे. घरातून बाहेर जाताना हुशार बनून जा, कारण जग एक बाजार आहे. पण घरी जाताना एक हृदय घेऊन जा, कारण तिथे आपलं कुटुंब आहे आणि ते फक्त प्रेम त्यांना पाहिजे असतं आणि ते प्रेमच आपण त्यांना दिलं पाहिजे. आपल्यावर झालेल्या आरोपांमुळे कधी चिंतित होऊ नका. लक्षात ठेवा, वेळेचे ग्रहण चंद्राला, सूर्याला सुद्धा झेलावे लागतात. म्हणून तुम्ही एवढंच लक्षात ठेवायचं आहे आणि तुम्हाला खरोखर छान वाटेल. आणि नुसतंच तुम्ही जीवन जगताय आणि दिवस काढताय असं कधीतरी जगू नका मित्रांनो. आणि कुणाच्या सांगण्यावरून
आपल्या मनात एखाद्या व्यक्तीबाबत चांगले वा वाईट मत बनवण्यापेक्षा आपण स्वतः 4 पावले चालून समोरासमोर त्या व्यक्तीशी संवाद साधून मगच आपण खात्री केली पाहिजे. आणि नाती जपण्यासाठी संवाद आवश्यक आहे. बोलताना शब्दाची उंची वाढवा, आवाजाची उंची नाही. कारण पडणाऱ्या पावसामुळे शेती पिकते, विजांच्या कडकडाटामुळे नाही. आणि वाहतो तो झरा असतो आणि थांबतं ते डबकं असतं. डबक्यावर दास येतात आणि झऱ्यावर राजहंस येतात. म्हणून निवड आपली आहे आणि कुणा वाचून कुणाचे काही अडत नाही. हे जरी खरे असले तरी कोण कधी उपयोगी पडेल हे सांगता येत नाही. डोके शांत असेल तर निर्णय कधी चुकत नाहीत आणि भाषा गोड असेल तर माणसं कधी तुटत नाहीत. आणि जे तुम्हाला मदत करायला पुढे सरसावतात ते तुमचे काही देणे लागतात म्हणून नव्हे, तर ते तुम्हाला आपलं मानतात म्हणून. म्हणून मोर नाचताना सुद्धा रडतो आणि राजहंस मरताना सुद्धा गात असतो. दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही आणि सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही. याला जीवन म्हणतात. आणि किती दिवसाचे आपले आयुष्य असते. आजचे अस्तित्व उद्या नसते. मग जगावे ते हसून खेळून, कारण या जगात उद्या काय होईल ते कुणालाच माहिती नाही. म्हणून नेहमी आनंदात आणि प्रसन्न वातावरणात राहा. म्हणून मनात भावलेली एक सुंदर गोष्ट मी तुम्हाला सांगतो. आता कमीपणा घेण्यातच सुख आपल्याला वाटतं. माझं चुकलं बोलून शांतपणे हसत माघारी फिरण्यात आनंद वाटतो. कुणाशीही वाद घालत बसण्यात मजाच उरली नाही. पहिल्यासारखं भले हरलो तरी चालेल, पण एकाच विषयावर तोंडाला फेस येईपर्यंत तासनतास चर्चा आता करू वाटत नाही. आपलं म्हणणं समोरच्याला पटवून देण्यापेक्षा 2 पावलं मागे येण्यात शहाणपणा वाटतो. लोक आपल्याला चुकीचं समजतील याचंही काहीच वाटत नाही. चूक बरोबरच्या पलीकडे पण एक जग असतं आणि जिथं फक्त शांतता असते. आधी दुनिया खूप पुढे चालली आहे. लोक फार वेगाने धावत आहेत. आपण या सगळ्यात मागे राहू याची भीती वाटायची, टेन्शन यायचं. पण आता सावकाश चालणंच योग्य वाटतं. कदाचित दुनियेच्या मागे राहूनच दुनिया चांगल्या प्रकारे बघता येऊ शकते. आता पुढे जाणाऱ्याला वाट करून द्यायची आणि आपण आपलं कडेच्या साईड पट्टीवर निवांत चालत राहायचं. वाटेत सुख दुःख मिळतील, हसायचं, रडायचं आणि चालत राहायचं. जीवनाचं हेच रहस्य आहे. आणि जी माणसं आपल्याला जीवनात हवीशी वाटतात ना, ते माणसं कधीच आपल्याला भेटत नाही. आणि हो, यालाच नशीब म्हणतात. आणि हे असंच असतं का? जी माणसं नकोशी वाटतात त्यांचा सहवास कधी संपत नाही. ज्यांच्याकडे जावंसं वाटतं त्यांच्याकडे जायला जमत नाही. ज्यांच्याकडे जाऊ नये असं वाटतं त्यांच्याकडे जावंच लागतं. जेव्हा जीवन नकोसं वाटतं तेव्हा काळ संपत नाही. जेव्हा जीवनाचा खरा अर्थ कळतो तेव्हा काळ संपलेला असतो. नशीब हे असंच असतं. त्यांच्याशी जपूनच वागावं लागतं. तिथं कुणाचंच चालत नाही. तिथे नेईल तिथं ते जावंच लागतं. आणि आपल्याला ते भोग हे भोगावेच लागतात. म्हणून ते प्रत्येकालाच भोगावे लागतात आणि ते आपल्यालाही भोगावेच लागतील. म्हणून आपण देवावरची भक्ती कधी सोडायची नाही आणि देवावर फक्त विश्वास ठेवायचा. बस आपल्याला एवढंच करता येईल. आणि तेवढं करूनही देव आपल्यावर नक्कीच प्रसन्न होईल. आणि देव आपल्याला कधीच सोडून जात नाही. देव म्हणतो, बाळा मी तुझ्या पाठीशी आहे. तू फक्त माझे नामस्मरण कर. मी तुला सर्व काही गोष्टींसाठी मदत करणार आहे आणि सर्व काही गोष्टी मी तुला देणार आहे. तू फक्त माझ्याशी एकनिष्ठ राहा आणि माझ्या बोलण्यावर लक्ष ठेव. मी तुला सर्व काही बहाल करील. आणि मित्रांनो, जीवनामध्ये एखादी गोष्ट मिळवण्यासाठी किंमत मोजावी लागली तर निराश होऊ नका. कारण या जगात अशी कोणतीही गोष्ट नाही जी आपल्याला कोणताही त्याग आणि किंमत मोजल्याशिवाय मिळेल. म्हणून एखादी गोष्ट मिळवण्यासाठी सुरुवात करणे खूप महत्त्वाचे आहे. कारण आपले ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करण्यास सुरुवात केल्याशिवाय ते मिळणे शक्य नाही. आणि जीवन कठीण काळात सोबत देणाऱ्या व्यक्तींचा आदर करा. कारण जीवनात कठीण परिस्थितीत सोबत देणारी लोक फार कमी असतात आणि फार कमी काळासाठी ते आपल्याला मिळत असतात. म्हणून अपयशाचा सामना करावा लागल्यास नकारात्मक विचार करू नका. कारण अपयश हे आपल्याला यश मिळवण्यासाठी आपण काय करायला हवे हे नक्की शिकवत असते. आणि जीवनात संकटे प्रत्येकाच्याच वाट्याला येतातच, परंतु त्यांना तोंड न देता हार मानणे धोकादायक आहे. त्यामुळे संकटांवर मात करून आपल्या प्रगतीचा मार्ग मोकळा करणे आपले कर्तव्य आहे आणि ते आपण नक्कीच करायला हवे. शिकून ज्ञान मिळवणे हे जीवनात महत्त्वाचे आहे. पण हे ज्ञान मिळवण्यासाठी आयुष्यात आलेल्या प्रत्येक प्रसंगातून भेटलेल्या प्रत्येक व्यक्तीकडून आपण काहीतरी शिकू शकतो असा विश्वास स्वतःमध्ये निर्माण करणे अत्यंत गरजेचे आहे. आणि एखादा विषय पूर्ण समजण्यासाठी आपल्याला प्रश्न विचारण्याची सवय असणे गरजेचे आहे.
कारण प्रश्नांच्या उत्तरातून आपणास विषयाचा सखोल अभ्यास करण्यास मदत होते आणि तोच अभ्यास पुढे आपल्याला कठीण काळात मार्गदर्शक ठरत असतो. आणि वयापेक्षा जीवनात कठीण काळातून मिळालेला अनुभव जास्त महत्त्वाचा असतो, कारण असा अनुभव आपण लहान वयात जीवन कसे जगावे आणि अडचणींवर कशी मात करावी हे पूर्णपणे आपल्याला शिकवत असतो. आणि जीवनात कठीण मार्ग हा यश मिळवण्यासाठी आणि आयुष्यात पुढे जाण्यासाठी आवश्यक आहे. कारण जर कोणत्याही समस्यांना सामोरे न जाता यश मिळाले तर असे यश संघर्षाच्या काळात टिकवणे तेव्हा शक्य आहे जेव्हा तुमच्या जीवनात संकटे आली असतील आणि त्यांचा सामना करण्याची ताकद तुमच्यात असेल. म्हणून मेहनतीची जोड देऊन ध्येय प्राप्त करा. कारण जीवनात संधी खूप कमी वेळ मिळते, त्यामुळे जेव्हा संधी मिळेल ना तेव्हा प्रयत्न करा आणि स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न तुम्ही नक्कीच करा. आयुष्यात जर आपली स्वप्ने पूर्ण करायची असतील तर कोणत्याही प्रकारच्या मोहाला बळी पडू नका. कारण मोह आपल्याला एकाग्र चित्ताने काम करू देत नाही आणि एकाग्र चित्ताने काम केल्याशिवाय कोणतेही स्वप्न हे साकारही होत नाही. म्हणून जीवनात येणारा प्रत्येक दिवस हा एक नवीन सुरुवात करण्याची संधी देतो. तसेच वाईट प्रसंगांना विसरून जीवन जगण्याची तो प्रेरणा देत असतो. आणि जशास तसे वागायची ताकद तुमच्यात निर्माण करा, तरच तुमचे अस्तित्व टिकून राहील आणि पुढे हीच ताकद तुमच्या अस्तित्वाचे रक्षण करण्यासाठी मदत तुम्हाला नक्कीच करेल. आणि ज्ञान हे अमृता समान आहे, कारण जेव्हा अतिशय खडतड काळ येईल तेव्हा हेच ज्ञान आपल्याला कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी मदत नक्कीच करणार आहे. आणि त्यामुळे ज्ञान प्राप्त करणे कधीच जीवनात सोडू नका. यशस्वी व्यक्ती व्हायची असेल ना तर वर्तमान काळात कष्ट आणि मेहनत करण्याची तयारी ठेवा. कारण आपण जर वर्तमान काळात प्रयत्न केले नाही तर भविष्य काळ आपला कधीच उज्ज्वल होऊ शकत नाही आणि होणारही नाही. म्हणून स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवून प्रयत्न करता आले पाहिजेत. कारण प्रत्यक्ष मैदानात तेच जिंकतात जे आपल्या सामर्थ्यावर विश्वास ठेवून प्रयत्न मनापासून करत असतात आणि आपले विचार आपले भवितव्य घडविण्यासाठी मदत करतात. कारण आपल्या विचारांमध्ये आत्मविश्वासाची शक्ती निर्माण करण्याची ताकद असते. त्यामुळे संकुचित विचारांचा त्याग करून उच्च विचारांचा अवलंब तुम्ही जीवनामध्ये नक्कीच केला पाहिजे. आणि एखाद्या गोष्टीची सुरुवात करताना मनात कधी शंका आणू नका. तर जर नवीन सुरुवात केली तर मनातील भीती नाहीशी होऊन धाडसी वृत्ती निर्माण होईल. आणि जर अपयशानंतर पुन्हा नव्याने सुरुवात केल्यास अनुभव तुमच्यासोबत नक्कीच असेल. आणि आयुष्यात नियोजनास प्राधान्य द्या, कारण कोणतेही कार्य नियोजनाशिवाय पूर्ण होत नाही. त्यामुळे योग्य नियोजन केल्यास आपणास अवघड काम शक्य करण्याची ताकद मिळून जीवनातील अडचणींवर मात नक्कीच करता येते. आणि ध्येय साध्य करण्यासाठी आपले पूर्ण लक्ष ध्येयावर केंद्रित करणे गरजेचे आहे. त्यासाठी अशा सर्व गोष्टींचा त्याग करा ज्या आपणास ध्येय साध्य करताना आपले मन विचलित करतात. तेव्हाच आपण आपले ध्येय साध्य करू शकू. आधी मैदानात विजय मिळवण्यासाठी असे प्रयत्न करा की पराभव जरी झाला ना तरी तुम्ही केलेल्या प्रयत्नांच्या चर्चेने मैदान नक्कीच गाजले पाहिजे. आणि जीवनात अशी वेळ येते की जिथे आपण संघर्ष टाळण्यासाठी प्रयत्न करणे थांबवतो, पण असे करू नका. कारण सातत्याने केलेले प्रयत्नच आपणा जीवनामध्ये यशस्वी बनवत असतात. आणि आपले काम शांततेत करण्याची सवय लावून घ्या, कारण मन शांत ठेवले तरच आपण आपले ध्येय गाठण्यासाठी एकाग्र चित्ताने काम नक्कीच करू शकू. आणि सर्व काही संपले असे असताना सुद्धा क्षितिजापर्यंत भरारी घेण्याची जिद्द ठेवली पाहिजे. तरच आपल्यामध्ये कोणत्याही परिस्थितीतून मार्ग काढण्याची क्षमता निर्माण होऊ शकते. आणि एखादी गोष्ट करण्याचा संकल्प जेव्हा आपण हाती घेतो ना तेव्हा ती गोष्ट करण्यासाठी आपले प्रयत्नही तितकेच महत्त्वाचे असतात. कारण कोणताही संकल्प तेव्हाच पूर्ण होतो जेव्हा आपण नियमितपणे प्रयत्न करतो आणि तो प्रयत्न चालू ठेवतो. जीवनात गुरुचे स्थान महत्त्वाचे आहे आणि गुरु आपल्याला असलेच पाहिजे. तसेच स्वामी माऊली आपले गुरु आहेत आणि योग्य मार्गदर्शन ही यशस्वी जीवनाची गुरु किल्ली आहे. त्यामुळे जीवनात योग्य मार्गदर्शन करणारा आणि दिशा दाखवणारा गुरु असणे आवश्यक आहे. आणि स्वामी गुरु आपल्याला नेहमी चांगली दिशा दाखवत असतात आणि जीवनामध्ये पुढे जाण्यासाठी आपल्या पाठीशी ते खंबीरपणे उभेही असतात. म्हणून आपण जीवनात वेळेचा सदुपयोग करायला शिकलो तरच आपण आपले ध्येय गाठू शकतो. कारण जेव्हा आपण वेळ वाया न घालवता जास्तीत जास्त वेळ प्रयत्न करण्यासाठी देतो तेव्हा आपले हेच प्रयत्न ध्येय प्राप्त करून देत असतात आणि आपल्याला पुढे घेऊन जात असतात. म्हणून आपल्या जीवनात सकारात्मक विचार करणाऱ्या व्यक्तींची संगत असणे खूप गरजेचे आहे. कारण सकारात्मक विचार हे आपल्या जीवनातील नैराश्य दूर करून आपल्याला कठीण काळात सकारात्मक दृष्टिकोन ठेवून
जीवन जगण्यास मदत करत असतात. आणि आपले काम करत राहा, कारण आपण केलेल्या मेहनतीचे फळ आपणास नक्कीच मिळते. त्यामुळे न थांबता प्रयत्न करण्याची मानसिकता आपण नक्कीच ठेवली पाहिजे. आणि वाचनाची आवड निर्माण करा, कारण वाचनातून मिळालेले ज्ञान हे आपल्याला जीवनातील कठीण प्रसंगांना सामोरे जाण्याची ताकद नक्कीच देत असते. आणि जीवनात अपयश आल्यास निराश कधी होऊ नका, कारण पहिल्याच प्रयत्नात यश मिळतेच असे नाही. त्यासाठी सातत्याने प्रयत्न करून ध्येय पूर्ण होईपर्यंत मेहनत करण्याची तयारी मात्र ठेवावी लागते. आणि समाजाकडून झालेल्या विरोधाने खचून न जाता आपले काम उत्साहाने आणि जिद्दीने पूर्ण करण्याकडे लक्ष द्या, कारण चांगल्या कामाला विरोध हा होतच असतो आणि तो होणारच आहे. म्हणून कोणतेही काम पूर्ण करायचे असल्यास योग्य नियोजन महत्त्वाचे असते. आणि योग्य नियोजन तेव्हा शक्य होते जेव्हा आपण परिस्थितीचा बारकाईने अभ्यास करत असतो. आणि मित्रांनो, आयुष्य आनंदाने जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे, कारण सुख आणि दुःख हे आयुष्यात येतातच. त्यामुळे कितीही कठीण प्रसंग आले तरी त्यावर मात करून जीवन आनंदाने जगण्याची क्षमता स्वतःमध्ये आपण निर्माण केली पाहिजे. आणि जीवनात कमी वयात कराव्या लागणाऱ्या संघर्षाला सामोरे जाण्याची तयारी ठेवा, कारण अशा संघर्षातून आपल्याला संकटांना तोंड देण्याची ताकद निर्माण होऊन मौल्यवान असा जीवनाकडून आपल्याला अनुभव मिळत असतो. आणि तुम्हाला बचत करण्याची सवय लावून घ्यावी लागेल, कारण एखाद्या गोष्टीची केलेली बचत त्या गोष्टीचा अनावश्यक वापर न करता योग्य वापर करण्याची प्रेरणा आपल्याला नक्कीच देत असते. आणि जीवनात आलेल्या कठीण परिस्थितीचा पूर्ण अभ्यास करून त्यातून मार्ग काढण्याची ताकद आपल्यात निर्माण केली पाहिजे, कारण कोणत्याही परिस्थितीतून मार्ग काढण्याचा गुणच आपल्या प्रगतीस कारणीभूत ठरत असतो. आणि मित्रांनो, वेळ सगळ्यांची येत असते. यामुळे जीवनात जेव्हा खडतर काळ येईल तेव्हा त्याला धीराने तोंड देण्याची तयारी ठेवा, कारण खडतर काळानंतर चांगले दिवस येतात. पण त्यासाठी आपल्याला कष्ट मात्र नेहमीच करावे लागत असतात. आणि जीवनात अनुभव खूप महत्त्वाचा आहे, पण हा अनुभव आपल्याला तेव्हाच मिळू शकतो जेव्हा आपण आपले जीवन स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवून एकट्याने जगण्याचा प्रयत्न करू शकू. आणि बदलत्या काळानुसार यश मिळवण्यासाठी सभोवतालची परिस्थिती आणि स्वतःमधील क्षमता लक्षात घेऊन मार्ग निवडावा लागतो. तुम्हाला यश होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. आणि मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की जीवनात येणाऱ्या समस्यांकडे दुर्लक्ष न करता त्यावर मात कशी करता येईल ना, यासाठी प्रयत्न करा, कारण समस्यांवर मात करण्याची शक्तीच आपणास आपली स्वप्ने पूर्ण करण्यास मदत करत असते. आणि जीवन जगताना अडचणी आल्यास त्या अडचणी दूर करण्याचे बळ स्वतःमध्ये निर्माण करा, कारण अडचणींवर मात करण्याचे बळ आपल्याला ध्येय साध्य करून देत असते आणि ते ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी मदतही करत असते. म्हणून बुद्धिमत्ता आपल्याला ते मिळवून देते आणि ते मिळवून देऊ शकते जे आपणास अशक्य वाटते. त्यामुळे तुम्ही तुमचे ध्येय गाठू शकत नाही असा विचार कधीच करू नका, कारण बुद्धिमत्तेच्या जोरावर आपण अशक्य वाटणारी गोष्ट शक्य नक्कीच करू शकतो. आणि जीवनात येणाऱ्या परिस्थितीचा विचार करून स्वतःमध्ये बदल करा, पण आपल्याला जे काही मिळवायचे आहे ना, त्याचा विसर कधीच पडू देऊ नका. एखादी गोष्ट करून दाखवण्याची जिद्द स्वतःमध्ये ठेवा. तुम्हाला कोणतीही गोष्ट करणे अशक्य वाटणार नाही, कारण एखादी गोष्ट सत्यात उतरवण्यासाठी आपल्याला जिद्दीने प्रयत्न करण्याची गरज असते. आणि ती जिद्द आपल्यामध्ये असली तर आपल्याला यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. चिकाटीने काम करून स्वतःला असे नक्की बनवा की जी गोष्ट तुमच्या मनात आहे ना, ती तुम्ही सहजपणे मिळवू शकाल, कारण बरीच स्वप्ने प्रयत्न न करण्याने अपूर्ण राहत असतात आणि आपल्याला ते प्रयत्नच पूर्ण जिद्द आणि चिकाटीने करायचे आहे. म्हणून प्रतिकूल परिस्थितीत सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आपले काम करा, कारण प्रतिकूल परिस्थितीच आपल्याला कठीण काळात संघर्ष करण्याची ताकद देऊन आपल्याला आपल्या सामर्थ्याची जाणीव मात्र करून देत असते. आणि जीवन साधेपणाने जगण्याचा प्रयत्न करा, कारण साधी राहणी उच्च विचारसरणी आपल्याला राहणीमान साधे ठेवूनही उच्च विचारांच्या मदतीने आपण चांगल्या प्रकारे काम करू शकतो हे दाखवून देत असते. आणि अत्यंत बिकट परिस्थितीला झुंज देण्याची ताकद स्वतःमध्ये निर्माण करावी लागेल, कारण वाईट परिस्थितीचा सामना केल्याशिवाय चांगले दिवस कधी आपल्याला येणार नाही. आणि अपयशाने यशाच्या वाटा बंद होत नाही, तर अपयशातून शिकून पुन्हा नव्याने सुरुवात करून आपण यशाकडे जाणारा मार्ग निर्माण मात्र करू शकतो. आणि ध्येयापर्यंत पोहोचणे जेव्हा अवघड वाटेल तेव्हा आपला प्रत्येक प्रयत्न हा ध्येय प्राप्त करण्याच्या दृष्टिकोनातून झाला पाहिजे, कारण आपले प्रयत्नच आपल्याला अशक्य गोष्ट शक्य करण्याची ताकद देतात हे मात्र निश्चित. आणि कठीण परिस्थिती आपली परीक्षा घेईल, पण अशा कठीण परिस्थितीवर विजय मिळवण्याचे धाडस ठेवा,
कारण वाईट काळात संघर्ष हा एकमेव पर्याय असतो आणि तुम्ही मेहनत करण्यावर भर द्या. तुम्हाला यश मिळवण्यापासून कोणीही थांबू शकणार नाही. कारण जिथे प्रयत्न प्रामाणिक असतात तिथे नशीब सुद्धा साथ देत असते. आणि जीवनात स्पर्धा ही स्वतः सिद्ध करण्यासाठी असावी. कारण दुसऱ्यांशी तुलना कराल तर स्वतःची ताकद तुमच्या कधीच लक्ष देणार नाही. आणि एखाद्या गोष्टीची कल्पना मनात आली तर ती अशक्य आहे असे समजून दुर्लक्ष करू नका. कारण बऱ्याच काल्पनिक वाटणाऱ्या गोष्टी सत्यात उतरल्या आहेत आणि त्या उतरतात सुद्धा. म्हणून प्रतिस्पर्धी ताकदीचा असला ना तरी मैदानात पराभवाला न घाबरता प्रयत्न करण्यास महत्त्व द्या. कारण प्रयत्नांच्या जोरावरच विजय मिळवणे जीवनात शक्य होत असते. आणि आपल्यामध्ये सहनशीलता असणे गरजेचे आहे. कारण जीवनातील संकटांना सामोरे जाताना मिळालेले दुःख सहन करून त्यावर मात करण्याची ताकद सहनशीलता असल्याशिवाय कधी आपल्याला मिळणार नाही. म्हणून सहनशीलता देखील तुमच्यामध्ये नक्कीच असली पाहिजे. आणि आपल्यामध्ये काय कमी आहे यापेक्षा आपल्या ताकदीकडे आपण जास्त लक्ष दिले पाहिजे. कारण आपला आत्मविश्वास हा फक्त आपल्यामध्ये असणाऱ्या ताकदीने वाढू शकतो. आणि ध्येय साध्य करण्यासाठी केलेले लहान प्रयत्नही महत्त्वाचे असतात. कारण एखाद्या पर्वताच्या शिखरावर पोहोचण्यास आपल्याला लहान अशा पायऱ्या चढाव्या लागत असतात. आणि मित्रांनो, माघार घेणे कधीही मान्य करू नका. कारण आपल्याला जे मिळवायचे आहे ते आपण तेव्हाच मिळवू शकतो जेव्हा आपण माघार न घेता प्रयत्न सातत्याने करत असतो. आणि त्यासाठी प्रयत्न करून आपण पूर्णपणे मनापासून त्याची तयारीही करत असतो. म्हणून स्वतःच्या स्वाभिमानाबाबत कोणतीही तडजोड न करता आपले काम करा. कारण स्वाभिमान बाळगला तरच आपले स्वतःचे अस्तित्व निर्माण करता येणे शक्य होते. आणि ते आपण नक्कीच निर्माण करू शकतो. म्हणून एखादी गोष्ट मी करू शकत नाही हे मनातून काढून टाका. कारण समोरील परिस्थिती पाहून प्रयत्न न करणे हे अपयशाचे मूळ कारण असते. त्यामुळे स्वतःच्या मनावर विजय मिळवून जिद्दीने तुम्ही प्रयत्न करायला शिकले पाहिजे. आणि स्वतःची ओळख अशी बनवा जी कोणत्याही परिस्थितीचा सामना करून टिकून राहील. कारण कठीण काळात स्वतःचे अस्तित्व टिकवणाऱ्याला कधीही अपयश जीवनात येत नाही. आणि पराभव शेवटच्या क्षणापर्यंत मान्य करू नका. कारण आपल्याला विजय मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याची संधी तोपर्यंत असते जोपर्यंत आपला पूर्णपणे पराभव मात्र होत नाही. आणि लक्ष विचलित न होता प्रयत्न करण्याची सवय लावून घ्या. कारण जर आपले लक्ष एखाद्या गोष्टीवर केंद्रित झाले तर आपल्या प्रयत्नांना यश नक्कीच मिळणार आहे. आणि जीवनात संघर्ष अटळ आहे. त्यामुळे संघर्षाच्या काळात न थांबता खचून न जाता मेहनत करून अशा काळावर मात करण्याची शक्ती स्वतःमध्ये आपण विकसित केली पाहिजे. आणि स्वतःला कमी समजण्याची चूक करू नका. कारण वादळात मोठे वृक्ष पडतात पण लहान रोपटे अशा परिस्थितीत टिकून राहण्याचे धाडस दाखवत असतात. आणि सतत काहीतरी काम करण्यात व्यस्त राहा. कारण मन एखाद्या कामात गुंतवले तर ते आपल्याला सकारात्मक ऊर्जा देऊन आपले मनोबल नक्कीच वाढवेल. आणि आपल्याला जीवनामध्ये पुढे जाण्याची नक्कीच ते संधीही देऊ शकेल. म्हणून जीवनात मर्यादा ही फार महत्त्वाची आहे. कारण मर्यादेत राहून केलेले कार्य आपल्या प्रगतीस हातभार लावते. या उलट मर्यादा न पाळल्यास आपले नुकसान नक्कीच होत असते. म्हणून नेतृत्व हा गुण आत्मसात करा. कारण एक चांगले नेतृत्व करणारी व्यक्ती समाजाला योग्य दिशा दाखवू शकते आणि समाजाला पुढेही घेऊन जाऊ शकते. आणि हक्क मिळवण्यासाठी संघर्ष करण्याची तयारी ठेवावी. कारण हक्क मिळाल्याशिवाय आपल्याला स्वतःची ओळख निर्माण करण्याची संधी कधीच मिळत नाही. आणि जबाबदारीची जाणीव असणे हे अत्यंत गरजेचे आहे. कारण जबाबदारीची जाणीव आपणास ती जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्यास मदत करते. आणि प्रामाणिकपणामुळे सत्याचे रक्षणही नक्कीच होत असते. आणि मित्रांनो, अशक्य अशा गोष्टी शक्य करण्याचे बळ स्वतःमध्ये ठेवा. कारण वेळेने अशक्य वाटणाऱ्या गोष्टी सत्यात उतरविणाऱ्या व्यक्तींचा परिचय जगाला करून दिला आहे. आणि तो प्रत्येक वेळी होत असतो. म्हणून इच्छाशक्ती असणे हे एका खंबीर मनाचे लक्षण आहे. आणि एक खंबीर मन कोणत्याही परिस्थितीशी झुंज देण्याची ताकद देते. त्यामुळे इच्छाशक्ती गरजेची आहे आणि ती तुमच्यात असलीच पाहिजे. आणि जीवनात माघार घेण्याचा विचार मनात येईल ना तेव्हा मंदिरात असलेली मूर्ती पहा. कारण त्या मूर्तीला सुद्धा देवपण प्राप्त होण्यासाठी हातोड्याचे घाव सहन करावे लागत असतात. आणि अपयश पदरी आल्यानंतर स्वतःवर विश्वास ठेवून पुन्हा नव्याने जीवनाची सुरुवात करण्याचा प्रयत्न करा. कारण अशा काळातच खूप व्यक्ती खचून जाऊन प्रयत्न करत नाही आणि मग ते प्रयत्न सुरू ठेवतात आणि नंतर मग त्यांना यश मिळते सुद्धा. म्हणून ध्येय गाठताना थकाल तेव्हा न थांबता प्रयत्न करण्यास महत्त्व द्या. त्यासाठी ससा आणि कासवाची गोष्ट लक्षात घ्या. कारण कासव ही शर्यत त्यांच्या न थांबता केलेल्या प्रयत्नामुळे जिंकले होते. आणि तेच तसेच तुम्ही करायचे आहे. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये सातत्य ठेवायचं आहे. आणि जेवढे जास्त सातत्य ठेवाल तेवढे जास्त तुम्हाला यशाकडे
नेलं जाईल आणि यश तुम्हाला नक्कीच मिळेल. म्हणून मित्रांनो, जेव्हा कोणताही मार्ग दिसत नसेल ना, निराश झाला असाल, तेव्हा उठा, जागे व्हा आणि कामाला लागा. यानुसार जगा. तुमच्या जीवनाला नवीन संजीवनी नक्कीच मिळेल. आणि स्वामी समर्थांची आठवण तुम्ही नक्कीच काढा आणि त्यांचं नामस्मरण करा. बघा, तुम्हाला चांगले अनुभव येतील आणि तुम्हाला जीवनामध्ये पुढे जाण्यासाठी स्वामी प्रोत्साहित सुद्धा करतील. म्हणून स्वामींवर विश्वास असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. मित्रांनो, जीवनात तुम्ही तुमच्या मनात विचार करून खूप पुढे जाऊ शकता आणि तुमच्या मनाचं काम कसं चालतं हे तुम्हाला फक्त माहिती पाहिजे. त्यावर तुम्ही भरपूर मोठे होऊ शकता आणि जीवनात प्रगतीच्या पथावर जाऊ शकता. पण माणसाला मन एकच असतं. एकाच नाण्याच्या दोन बाजू असाव्यात, तसे त्यांच्या दोन बाजू असतात. या प्रत्येक बाजूचं काम वेगवेगळं असतं. प्रत्येक बाजू स्वतंत्रपणे काम करू शकते आणि एकत्रितपणे उत्तम काम करू शकते. यातल्या एका बाजूला आपण बहिर्मन म्हणूया आणि बहिर्मन हे बाह्य गोष्टींशी जोडलेलं असतं. बहिर्मनाला आपल्या आजूबाजूच्या वास्तव जगाशी सखोल माहिती व ज्ञान असतं. बहिर्मन या जगाची सतत दखल घेत असतं. आणि दुसऱ्या बाजूला आपलं अंतर्मन म्हणूया. अंतर्मन हे वेगवेगळ्या वळण्याजोगं असतं. बहिर्मन अंतर्मनाला सूचना देऊन नियंत्रित करत असतं आणि पंचेंद्रियांच्या मदतीनं आपण सतत निरीक्षण करत असतो. त्यातूनच जगात वावरत असताना आपल्या बहिर्मनाकडून आपल्याला मार्गदर्शन मिळत असतं आणि पंचेंद्रियांच्या माध्यमातून आपल्याला ज्ञान मिळतं. निरीक्षण, अनुभव आणि शिक्षण यातून बहिर्मन शिकत असतं आणि प्रत्येक गोष्टीचा कार्यकारण भाव समजून घेणं हे तर बहिर्मनाचं सर्वात मोठं काम असतं. आता लॉस एंजेलिसकडे बघा. तुम्ही या शहरातल्या बागा, सुंदर आकर्षक वास्तुरचना असलेल्या भव्य इमारती, फुलांची बहरलेली उद्यानं बघा. या निरीक्षणानुसार हे तुमचं एक सुंदर शहर आहे असा तुम्ही निष्कर्ष काढता. तुमच्या जागृत वा बहिर्मनाचं काम हे या प्रकारे चालतं. बाह्य गोष्टींशी जोडलं गेलेलं या अर्थी बहिर्मन हा शब्द वापरला जातो. पण पंचेंद्रियांच्या जाणीवांच्या पलीकडे जाऊन स्वतंत्रपणे आपल्या भवितव्याची आणि भोवतालची दखल घेण्याचं काम अंतर्मन करत असतं. अंतर्मनाच्या आणि अंतर्ज्ञानाच्या जाणीवेचं आकलन अंतर्मनात होतं आणि अंतर्मन ही तुमच्या भावनांची बैठक असते. बाह्य मनाच्या जाणीवा जेव्हा सक्रिय नसतात तेव्हा अंतर्मन पूर्ण शक्तीनिशी कार्यरत असतं. हे आपल्या निश्चयाचं माहिती आहे. म्हणून बाह्य मन जेव्हा निद्रावस्थेत असतं तेव्हा अंतर्मनाची शक्ती आपोआप प्रकट होते आणि डोळ्यांशिवायही अंतर्मन बघू शकतं. दृष्टीआड असणाऱ्या गोष्टी बघता येण्याची आणि ऐकू येण्याची क्षमता अंतर्मनानं असते. आपल्या शरीरातून बाहेर पडून दूरवरच्या ठिकाणी प्रवास करून आपल्यासाठी सर्वार्थाने योग्य आणि खात्रीलायक ज्ञान घेऊन येण्याची क्षमता अंतर्मनात असते आणि अंतर्मनाच्या माध्यमातून तुम्ही दुसऱ्यांच्या मनातले विचार वाचू शकता. अगदी बारकाव्यानिशी बंद पाकिटात व बंद तिजोरीत ठेवलेल्या गोष्टीतील तपशील वाचू शकता. संवाद साधण्याच्या ठराविक पद्धतीचा वापर न करताही इतरांचे विचार जाणून घेण्याची विलक्षण क्षमता अंतर्मनात असते. त्यामुळे प्रार्थनेची खरी कला जाणून घेण्यासाठी बाह्यमन आणि अंतर्मन यातला परस्पर संवाद जाणून घेणं खूप महत्त्वाचं असतं. म्हणून बहिर्मन आणि अंतर्मन यांचं वर्णन करण्यासाठी आता अनेक संकल्पना वापरल्या जातात. बाह्य मनासाठी जागृत मन, सचेत मन असे शब्द वापरले जातात, तर अंतर्मनासाठी सुप्त मन, निद्रावस्थेतील मन अशा संज्ञा वापरल्या जातात. इतकंच काय, तर काही जण बाह्य मनाला पुरुषाची आणि अंतर्मनाला स्त्रीची उपमा देतात. पण लक्षात ठेवा, मनाचे हे दोन प्रकार आपण आपल्या आकलनासाठी केले आहेत आणि वास्तविक मन मात्र एकच असतं. अंतर्मन हे नेहमी सूचनांनी, आदेशांनी वळून शकणारं असतं आणि या मनावर सूचनांचं व आदेशांचं नियंत्रण असतं. आणि अंतर्मन सगळ्या सूचनांचा स्वीकार करतं आणि हे आपल्याला मान्य केलंच पाहिजे. हे मन तुमच्या सगळ्या इच्छा मानतं, तुमच्याशी मुळीच बोलाचाली करत नाही. तुमच्याबाबत घडणाऱ्या सगळ्या गोष्टी या तुमच्या अंतर्मनावर जे विचार बिंबवले गेलेले असतात त्यामुळे घडत असतात. आणि अंतर्मन तुमच्या धारणा आणि समजुती यांचा नेहमी स्वीकार करणारं असतं. अंतर्मन हे मातीप्रमाणे असतं. माती जशी तिच्यात पेरल्या गेलेल्या कोणत्याही बीजाचा स्वीकार करते, मग ते बीज चांगले असो वा वाईट, तसंच या मनाचं असतं. यामुळे हे लक्षात ठेवा, जी गोष्ट तुम्हाला खरी वाटेल व तुम्ही ती स्वीकारून त्यावर विश्वास ठेवाल, ती गोष्ट तुमचं अंतर्मनही स्वीकारेल आणि अनुभव वा प्रसंग म्हणून तुमच्या जीवनात परत आणेल. म्हणून भावनांच्या माध्यमातून कल्पना आपल्या अंतर्मनापर्यंत पोहोचत असतात. आणि यासाठी आपण एक उदाहरण बघूयात.
बाह्यमन हे कुशल कप्तानाप्रमाणे असतं. जहाजावरील प्रमुख कप्तान जहाजाला दिशा देत असतो, त्याचवेळी इंजिन रूम मधील लोकांना सूचना देत असतो. आणि इंजिन रूम मधल्या लोकांना आपण कुठे चाललो आहोत हे माहिती नसतं. ते फक्त मिळालेल्या आज्ञेचं पालन करत असतात. होकायंत्र, दिशादर्शक आणि इतर साधनांवर आधारित माहितीच्या आधारे मुख्य कप्तान काही सूचना देत असतो. पण त्यानं जर चुकीच्या सूचना दिल्या तर इंजिन मधील रूम मधील माणसं जहाज खडकावर सुद्धा नेऊ शकतात. आणि इंजिन रूम मधले लोक कप्तानाच्या आज्ञेचं पालन करतात, कारण तो त्यांचा प्रमुख असतो आणि नेता असतो. म्हणून मित्रांनो, कप्तानाच्या पाठीमागे ते त्याला काही बोलत नाही हे मात्र निश्चित, आणि हे केवळ कप्तानाच्या आज्ञेचं पालन फक्त करत असतात. म्हणून जहाजाचा कप्तान हाच जहाजाचा सर्व असतो आणि त्याचा आज्ञा पाळायच्या असतात. त्याचप्रमाणे तुमचं बाह्यमन हे तुमच्या शरीररूपी जहाजाचा कप्तान असतं. तुमचं शरीर आणि तुमच्या सगळ्या कृती हे जहाजाचं प्रतीक आहे. आणि ज्या सूचना आणि समजुती खऱ्या आहेत ते असं तुम्ही मानता त्यावर आधारित आज्ञा स्वीकारण्याचं काम तुमचं अंतर्मन करतं. आणखी एक सोपं उदाहरण पाहूया. तुम्ही जेव्हा वारंवार असं लोकांना सांगता की मला मशरूम आवडत नाही, त्यावेळी जेव्हा तुमच्यासमोर मशरूम वाढले जातात आणि तुम्ही ते खातात तेव्हा तुम्हाला ते पचत नाही. याचं कारण माझ्या बॉसला मशरूम आवडत नाही हे तुमचं अंतर्मन तुम्हाला सांगतं. म्हणून एखादी स्त्री जेव्हा असं म्हणते की कॉफी प्यायली की मला मध्यरात्री 3 वाजता जाग येते, त्यावेळी तिनं रात्री कॉफी प्यायली की तिचं अंतर्मन तिला जागं करतं. माझ्या बॉसला तुला रात्री जागच ठेवायचं आहे असंच जणू अंतर्मन सांगत असतं. म्हणून प्राचीन रूपकथांमध्ये हृदयालाच अंतर्मन असं म्हटलं आहे. अंतःकरण म्हणजे अंतर्मन हे इजिप्तियांनाच ठाऊक होतं, पण त्यांनी त्याला तसं नाव दिलं नव्हतं. आणि चार्लिन्स आणि बॅबिलियन्सनी पण त्याला वेगवेगळी नावं दिली होती. तुम्ही स्वतःला अंतर्मनाला एखाद्या गोष्टीनं भारावून टाकू शकता, आणि अंतर्मनावर ज्या गोष्टीचा पगडा असतो ती गोष्ट ते मन प्रकट करतं. कोणतीही खरी भासणारी किंवा भारावून टाकणारी कल्पना तुमचं अंतर्मन स्वीकारेल. एक उदाहरण बघूया. तुम्हाला जर लवकर बरं वाटायला हवं असेल तर तुम्ही काय करावं? तुम्ही शांत व्हा, सहजपणे श्वास घ्या, चित्त एकाग्र करा, तुमच्या अंतर्मनातल्या बरं करण्याच्या क्षमतेचा विचार करा आणि तुमच्या शरीरातला दुखावलेला अवयव बरा होत असल्याचं सांगत स्वतःला निश्चित करा. हे सगळं करत असताना तुमच्या अंतःकरणात कोणत्याही प्रकारचा कडवटपणा असता कामा नये आणि तुम्ही प्रत्येकाला क्षमा करायलाच हवी. ही बरं करण्याची क्रिया तुम्ही दिवसातून 3-4 वेळा परत करू शकता. आणि लक्षात ठेवा, तुमच्या अंतर्मन तुमच्या शरीराला घडवूनही शकतं आणि बरंही करू शकतं. म्हणून आपल्या शरीराच्या दुखत असलेल्या भागाची लोक सतत काळजी घेत असतात, पण त्यानंतर 10-15 मिनिटांनी अरे देवा, अजून दुखते, मला कधीच बरं वाटणार नाही, मी कधीच यातून बरा होणार नाही असलं काहीतरी म्हणायला लागतात. आणि हा मानसिक दृष्टिकोन व अशा प्रकारची नकारात्मक विधानं आधीच्या सगळ्या सकारात्मक बाबी दूर लोटतात. म्हणून जसं सर्जननं शस्त्रक्रिया करून तुमचं अपेंडिक्स काढलं आणि लगेचच काही मिनिटात आता काय चाललंय हे पाहण्यासाठी पुन्हा पोट फाडलं तर ते तुमच्या जीवावर बेतेल. आणि त्याचप्रमाणे नकारात्मक विचारांनी तुमचा घात होईल व तुम्ही तुमची बरं होण्याची मानसिक शक्तीही गमावून बसाल. म्हणून ज्याप्रमाणे माणसानं विजेचा वापर विविध प्रकारे कसा करायचा हे ज्ञान प्राप्त केलं आणि वीज वाहन व वीज रोधक क्षमतेच्या ज्ञानाचाही उपयोग केला, त्याचप्रमाणे आपल्या सगळ्यांच्या आत असलेल्या अंतर्मनाचा वापर कसा करायचा हे आपण जाणून घ्यायला हवं. आणि आपल्यामध्ये असलेल्या प्रचंड सामर्थ्य आणि अलौकिक बुद्धिमत्ता यांच्याविषयी व त्यांच्या वापराविषयी आपण नक्की शिकून घेतलं पाहिजे. अनेकांनी आता अंतर्मनाचं खरं महत्त्व जाणून घ्यायला सुरुवात केली आहे. अनेक जण आपल्या व्यवसायात यशप्राप्तीसाठी आणि पदोन्नतीसाठी त्याचा वापर करत आहे. आणि एडिसन, फोर्ड, मार्कोनी, आईन्स्टाईन आणि अशा अनेकांनी आपल्या अंतर्मनाचा उपयोग करून घेतला आहे. त्यामुळे त्यांना वेगळी दृष्टी मिळाली आणि विज्ञान, उद्योग, कला या क्षेत्रात असामान्य कर्तृत्व ते गाजवू शकले. आणि अंतर्मनाच्या सामर्थ्याला कृतीत रूपांतरित करण्याची क्षमता ही सगळ्या महान वैज्ञानिकांच्या आणि संशोधकांच्या यशाचं रहस्य असल्याचं सिद्ध झालं आहे. आणि तुमच्यामध्ये प्रचंड आणि अलौकिक क्षमता असते आणि तुम्ही तिचा उपयोग करू शकता. ताणतणाव आणि निराशा यापासूनही तुमची संपूर्णपणे सुटका होऊ शकते आणि तुमच्यामध्ये दडलेल्या अमर्याद ऊर्जेचा तुम्ही शोध घेऊ शकता. त्यातून तुम्हाला ऊर्जा मिळते आणि तुमच्या शरीराच्या सगळ्या भागांना चालना मिळते. यावर तुम्हाला विश्वास ठेवावा लागेल. लेखक अल्बर्ट हर्बर्टचं उदाहरण बघा. जेव्हा एकदम निवांत असायचा, बागेत काम करत असायचा किंवा चालायला गेलेला असायचा, त्यावेळी त्याला सर्वाधिक महत्त्वाच्या कल्पना सुचायच्या असं त्यानं सांगितलं आहे.
याचं कारण त्यावेळी त्याचं अंतर्मन शांत निवांत असायचं. अशाच वेळी माणसाची खरी प्रतिमा बाहेर येते आणि समोर येते. जागरूक मन जेव्हा पूर्णपणे शांत असतं तेव्हा अनेकदा दैवी वाटतील अशा प्रेरणादायी गोष्टी घडून येतात. आणि अनेकदा असं होतं की आपण रात्रीच्या वेळी एखाद्या समस्येचं उत्तर शोधत असतो आणि त्यावर विचार करत बसलेलो असतो. जेव्हा तो प्रश्न तुम्ही स्वतःच्या अंतर्मनाकडे पोहोचवता तेव्हा सकाळी तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं असतं. नाईट ब्रिंग्स कॉन्सेल्स, रात्रीमध्ये उत्तर दडलेली असतात. म्हणून या जुन्या वाक्य प्रकाराचा हा अर्थ आहे. आणि तुम्हाला जर सकाळी 7 वाजायचं उठायचं असेल आणि तुम्ही तशी सूचना तुमच्या अंतर्मनाला दिलीत तर अंतर्मन बरोबर 7 वाजता तुम्हाला उठवेल. आई आपल्या आजारी मुलाची काळजी घेत असेल आणि तिला झोप लागली तरी बाळाचा ताप वाढला, तो रडला किंवा त्याला औषध द्यायची वेळ आली तर मग मला जागा कर अशी सूचना तिने स्वतःच्या अंतर्मनाला दिलेली असते. त्यामुळे तिला जाग येतेच. तिकडं बाहेर वादळ सुरू असलं तरी कदाचित आई जागे येणार नाही, पण जेव्हा तिचं बाळ रडतं तेव्हा तिला लगेच जाग येते. अंतर्मनाचं काम हे असं साधं सोपं असतं. म्हणून मित्रांनो, अंतर्मन आणि आपलं आरोग्य आपण तितक्या चांगल्या प्रकारे जपू शकतो आणि ते आपण जपायलाच हवं, तरच आपलं जीवन पुढे सुरक्षित राहू शकतं. म्हणून आजकाल मानसिक उपचार पद्धतीबाबत जगभरात उत्सुकता निर्माण होत आहे. माणसाला बरं करण्याचं सामर्थ्य, क्षमता आपल्या अंतर्मनात वसलेली असते. माणसं आता हळूहळू त्याबाबत जागरूक व्हायला लागले आहेत आणि मानसिक आरोग्याविषयी काम करणाऱ्या विविध संस्थांसाठीच हे सुपरिचित तत्व आहे. बरं करण्याच्या उपचार प्रणालीचं एक वैश्विक तत्व आहे. अंतर्मनाद्वारे आजार बरा करण्याची पद्धत म्हणजे विश्वास. आणि त्यामुळेच पॅरासेल्सनं असं महान सत्य सांगून ठेवलंय की तुम्ही एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवता, आता यामागे त्यांचा आणि तुमचा हेतू चांगला असो का वाईट, तुमच्यावर त्या विश्वासाचा परिणाम नक्कीच होतो. म्हणून जपान, भारत, युरोप आणि अमेरिका खंड यांसारख्या जगभरातल्या विविध ठिकाणाच्या पवित्र प्रार्थनास्थळावर उपचार केले जातात. आणि हे खरं आहे, या सगळीकडच्या उपचार पद्धतींमध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आहे. अर्थात आमच्या उपचारांनी निसंशय बरं वाटतं असं साऱ्याचं म्हणणं आहे. आणि साहजिकच विचारांती हे लक्षात येतं की या सगळ्यांमध्ये काहीतरी सामायिक तत्व असलं पाहिजे. आणि भौगोलिक ठिकाण कोणतंही असो, उपचार पद्धती कोणतीही असो, त्या सगळ्या उपचाराचं प्रत्येकाचं एक मूलतत्व आहे आणि ते म्हणजे विश्वास. तुमच्या मनाची दुहेरी अवस्था असते हे पहिल्यांदा लक्षात घ्या. अंतर्मन हे सतत त्याला मिळणाऱ्या सूचनांबरोबर काम करत असतं. पुन्हा जाऊन सांगायचं झालं तर आपल्या शरीराच्या जाणीवा, कार्य, परिस्थिती या सगळ्यांवर अंतर्मनाचं संपूर्ण नियंत्रण असतं. आणि मित्रांनो, एक लक्षात घ्या की संमोहन करून केवळ सूचनांद्वारा व्यक्तीमध्ये कोणत्याही आजाराची लक्षणं निर्माण करू येऊ शकतात. उदाहरणार्थ, संमोहित अवस्थेतील व्यक्तीला अचानक ताप येऊ शकतो, त्याचा चेहरा लालबुंद होऊ शकतो, त्याला थंडी वाजू शकते. जर त्या व्यक्तीला तू अपंग झालायस व चालू शकणार नाही अशी सूचना दिली तर खरंच त्या व्यक्तीला चालता येत नाही हेही तुम्ही प्रयोगानं दाखवून देऊ शकता. आणि संमोहित व्यक्तीच्या नाकाजवळ थंड पाण्याचा कप धरून यामध्ये मिरची पूड भरली आहे आणि वास घ्या अशी सूचना दिली तर त्याला शिंका यायला सुरुवात होईल. कशामुळं त्या शिंका यायला लागल्या असं तुम्हाला वाटतंय? पाण्यामुळं की त्या सूचनेमुळं? म्हणून काँग्रेस गवताची आपल्याला ॲलर्जी आहे असं एखाद्या व्यक्तीनं तुम्हाला सांगितलं आहे असं समजा. आणि संमोहित अवस्थेमध्ये त्या व्यक्तीच्या नाकासमोर जर तुम्ही कृत्रिम फूल ठेवलं वा कोणतंही रिकामा भांडं ठेवलं आणि हेच गवत आहे असं सांगितलं तर त्या व्यक्तीला ॲलर्जी लक्षणं दिसून लागतील. आणि यावरूनच हे लक्षात येतं की कोणत्याही रोगाचं कारण हे मनात असतं. त्याचबरोबर तो आजार बरा होण्याची क्रियासुद्धा मनातूनच सुरू होते. म्हणून आपल्याला माहिती आहे की अस्थिदोष चिकित्सा, निसर्गोपचार, ॲलोपॅथी अशा विविध पद्धतीद्वारा प्रभावी उपचार होत असतात. आणि तसेच विविध प्रार्थना स्थळांद्वाराही उपचार होत असतात. पण या सगळ्या बरं करण्याच्या पद्धती या एकाच माध्यमातून काम करत असतात, ते म्हणजे अंतर्मन. दाढी करताना चेहऱ्याला कापलेलं कसं लगेच बरं होतं बघा, याचं कारण काय आहे तर हे त्याला पक्क ठाऊक असतं. डॉक्टर जखमेवर मलमपट्टी करतात आणि आता आपोआप बरं होईल असं सांगतात. आपोआप म्हणजे नैसर्गिक स्वाभाविक नियमानुसार स्वतःचा नीट सांभाळ करायचा हे तर अंतर्मनाचं मुख्य कार्य असतं. म्हणून स्वरक्षण आणि करणं हा तर निसर्गाचा स्वायीभावच असतो. आणि तुमची ही सर्वाधिक प्रबळ इच्छाच सगळ्या स्वाभाविक सूचनांपेक्षा शक्तिशाली असते. आता तुम्ही पाहिलं की तुमच्या स्वतःच्या नैसर्गिक इच्छा, आकांक्षांना उघड विरोध करून केवळ सूचनांच्या माध्यमातून तुम्ही स्वतःच्या व दुसऱ्याच्या शरीरात आजार निर्माण करू शकता. परंतु नैसर्गिक प्रवृत्तीनुसार दिलेल्या सूचनांमध्ये अधिक सामर्थ्य असतं हे स्पष्ट झालं आहे. आणि शरीरात
आजार उत्पन्न करण्यापेक्षा शरीराचं आरोग्य जपणं हे अधिक सुलभ आहे. बरं करण्याच्या पाठीमागे असलेला विश्वास हा एक विशिष्ट मानसिक दृष्टिकोन आहे. विचार करण्याची एक पद्धती आहे. सर्वोत्कृष्टतेसाठी अपेक्षा धरणारा, आश्वस्त करणारा यातला आवाज आहे. आणि आजारातून बरं होण्यासाठी बाह्यमन आणि अंतर्मन या दोन्हींचा एकत्रित विश्वास मिळायला हवा. पण तरीही माणूस जोवर शिथिल अवस्थेत जाऊन मन व शरीर सैल सोडून ग्रहण क्षमतेच्या स्थितीत जात नाही तोवर ते घडत नाही. मला अशी माणसं माहिती आहेत जे हे जग, शरीर मिथ्या मानतात आणि सर्व माया आहे असं त्यांना वाटतं, पण तरीही त्यांच्या आजारातून ते मुक्त झाले. आणि त्यावेळी मला अशी काही माणसं माहिती आहेत जे सांसारिक गोष्टींना, शरीराला महत्त्व देतात आणि त्यांनाही अद्भुत उपचार मिळाले आहेत. सांगायचा मुद्दा हा आहे की तुम्ही कोणत्याही विरोधाधारीचे असा आणि तुम्ही कोणतीही पद्धती, तंत्र वा क्रिया अवलंबित करा तरी त्यामुळे तुमच्या मनात बदल घडून येतो आणि मग योग्य असे नवीन मानसिक वातावरण तयार होते. आणि बदललेल्या मानसिक दृष्टिकोनामुळे वा मन बदलल्यामुळे बरं वाटण्याची क्रिया नक्कीच तुमच्या मनामध्ये घडून येत असते आणि तुम्हाला नक्कीच बरंही वाटत असतं. म्हणून भीती आणि संतांच्या अस्थींच्या दर्शनाला बरं वाटेल असा तुमचा विश्वास असेल, म्हणून एखाद्या विशिष्ट पवित्र जलामध्ये तुम्हाला बरं वाटेल असं जर तुम्हाला वाटत असेल तर त्याचाच असा परिणाम दिसून येतो. याचं कारण तुम्ही तुमच्या अंतर्मनाला तितक्या सामर्थ्यशाली सूचना दिलेल्या असतात आणि अंतर्मनच उपचार करत असतं. याचप्रमाणे मंत्रतंत्रानं उपचार करणारा मांत्रिक स्वतः नव्हे तर तुमच्यातला विश्वासच तुम्हाला बरं करू शकतो. म्हणून भीती आणि चिंता यांच्यापासून विश्वास आणि आशावाद यांच्यापर्यंत वाटचाल करायला लावणारी कोणतीही पद्धत तुम्हाला बरं करू शकेल. म्हणून बाह्यमन आणि अंतर्मन यांच्या एकत्रित कार्यपद्धतीला जर शास्त्रीयदृष्ट्या दिशा दर्शवली असेल तर त्यातून खरी वैज्ञानिक, मानसिकदृष्ट्या बरं वाटण्याची क्रिया आकाराला येते. आणि एकदा मनुष्य स्वतःच्या शरीराचं अस्तित्व नाकारत असेल आणि समजा त्याच्या हातावर जखमेचा व्रण उठला असेल तरी त्याचा घाव भरून येतो, त्याला बरं वाटतं. हे सगळं तुम्हाला कदाचित हास्यास्पद वाटेल. मग प्रश्न असा उभा राहतो की जेव्हा एखादी व्यक्ती माझ्या बुद्धीला पटत नाही असं म्हणत अशा विविधांना विरोध करते तेव्हा त्या व्यक्तीला कसं काय बरं वाटतं? अंतर्मन कसं काम करतं हे जेव्हा तुम्हाला ठाऊक असतं ना तेव्हा याचं कारण खूप स्वाभाविक असल्याचं कळतं. एखाद्या व्यक्तीला त्याचं मन आणि शरीर तणावरहित, हलकं करायला सांगितलं, शांत, निष्क्रिय, ग्रहणक्षम अवस्थेत जायला सांगितलं तर त्याच्या बाह्य जगाच्या जाणीवा हळूहळू कमी होत जातात. आणि अशी व्यक्ती निद्रावस्थेत असताना अंतर्मन सूचना ऐकून घेण्यासाठी सर्वात सक्षम असतं. आणि अशा वेळी वैद्याला आरोग्यदायी शब्दांची पेरणी त्यांच्या अंतर्मनात करता येऊ शकते आणि त्यावेळी रुग्णाला संपूर्ण आराम अनुभवता येतो आणि त्याला पूर्णपणे बरं वाटतं. बरं करण्याच्या क्षमतेवर शंका घेणाऱ्या विरोधी सूचना या रुग्णांकडून येऊ शकतात, पण वैद्य त्याला दाद देत नाहीत. म्हणून आरामाच्या, निद्रेच्या अवस्थेत बाह्य मनाचा होणारा विरोध हा सर्वात कमी असतो आणि त्यामुळे परिणामही चांगला दिसून येतो. म्हणून आमच्याच उपचार पद्धतीने गुण येतो असं म्हणणारे खूप लोक असतात, पण या प्रकरणात स्पष्ट केल्याप्रमाणे ते खरं नाही. तुम्हाला माहिती आहे की अनेक प्रकारांनी उपचार करता येतात. मेस्मर आणि इतर लोक म्हणायचे की एक खास चुंबकीय द्रव्य प्रवाहित करून ते लोकांना बरं करत असतं, पण त्यावर काही लोकांनी सांगितलं की हे सगळं खोटं आहे. मनाला दिलेल्या सूचनांमुळे गुण आला होता. म्हणून मानसोपचार तज्ज्ञ, मानसशास्त्रज्ञ, अस्थिरोगतज्ञ, डॉक्टर आणि सर्व प्रार्थनास्थळं असे सगळे समूह अंतर्मनात वास करणाऱ्या बरं करण्याच्या एकाच वैश्विक सामर्थ्याचा उपयोग करतात. आणि यापैकी प्रत्येक समूह कदाचित आमच्या उपचार पद्धतीमुळेच बरं वाटेल असा दावा करू शकतात. बरं वाटण्याची ही संपूर्ण प्रक्रिया म्हणजे एक विशिष्ट सकारात्मक मानसिक दृष्टिकोन असतो आणि आतला आवाज म्हणजे ज्याला विश्वास म्हणतात ती विचार करण्याची पद्धत असते आणि अंतर्मनाची बरं करण्याची क्षमता असते. ठाम विश्वासानं उपचार केला असेल तर त्यातून अंतर्मनाला सामर्थ्यशाली सूचना मिळते आणि नक्कीच तुम्हाला बरं वाटतं. म्हणून एक व्यक्ती ज्या सामर्थ्याचा, शक्तीचा वापर उपचार करताना करते त्याचा शक्तीचा वापर दुसरी व्यक्ती करेल असं नाही. म्हणून दुसरी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचा शक्तीचा प्रकारचा वापर करत असेल पण बरं करण्याची क्रिया ही एकच असते आणि ती म्हणजे विश्वास. आणि बरं करण्याची एकमेव शक्ती म्हणजे तुमचं अंतर्मन. तुम्हाला पसंत असलेली कोणतीही पद्धत वा तंत्र तुम्ही निवडा, तुम्हाला नक्की चांगला परिणाम दिसून येईल असा जर तुम्हाला विश्वास वाटत असेल तर तुम्ही निश्चिंत राहू शकता. काही काळापूर्वी लॉस एंजलस एक्झामिनरमध्ये जॉन मॅकओवेलन रेडेलायन्स विद्यापीठ राबवलेल्या प्रार्थना उपचार पद्धतीमध्ये सायकोसोमॅटिक टेस्ट पेयर्स पॉवर या शीर्षकांतरात
काही चाचण्यांचं वर्णन केलं होतं. त्यांना पुढील प्रमाणे लिहिलं होतं. 37 वर्षीय केंद्र संचालक डॉक्टर विल्यम्स आर पार्कर यांनी आज प्रथमच जाहीर केलं की संधिवात, क्षयरोग, अल्सर आणि वाचादोष असलेल्या 20 जणांच्या गटासाठी राबवण्यात आलेल्या प्रार्थना उपचार पद्धतीचे सुरुवातीचे परिणाम सकारात्मक दिसून आले आहेत आणि विद्यापीठाच्या वैद्यकीय केंद्राच्या नियमितपणे चालणाऱ्या समूह मानसोपचारांच्या जोडीला ज्या रुग्णांनी प्रार्थना उपचार पद्धतीचा वापर करण्याची तयारी दर्शवली आहे त्या रुग्णांमध्ये केंद्रातल्या नियमित रुग्णांच्या तुलनेत अधिक प्रगती दिसून आल्याचं डॉक्टर पार्कर यांनी सांगितलं. आता उदाहरणार्थ आपण पोटाचा अल्सर असलेल्या एका रुग्णाचा प्रार्थना उपचार पद्धतीवर विश्वास होता. त्यांना सांगितलं की गेल्या 3 आठवड्यात त्याच्या अल्सरची सर्व लक्षणं नाहीशी झाली आहेत आणि रेडलँड्स विद्यापीठातील प्राध्यापकाला आयुष्यातला बहुतांश काळ तोतरेपणाच्या दुःखानं ग्रासलेलं होतं. विविध उपचार पद्धतीचा अवलंब करूनही त्यांची ही समस्या दूर झाली नव्हती आणि प्रार्थना उपचार पद्धतीचा 6 महिने अवलंब केल्यानंतर तोतरेपणाचं कोणतंही लक्षण आज त्यांच्यामध्ये दिसून येत नाही. आणखी एका शिक्षकाला क्षयामुळे एका वर्षापूर्वी निवृत्त घ्यायला भाग पाडण्यात आलं होतं. आता तो बरा होऊन पुन्हा आपल्या कामावर रुजू झाला आहे आणि क्षयरोगतज्ञ असलेल्या त्यांच्या डॉक्टरने नुकतीच त्यांच्या थुंकीची वैद्यकीय तपासणी केली तर त्यांच्या चाचणीत कोणताच दोष आढळून आला नाही. म्हणून डॉक्टर पार्कर म्हणाले, तपासणीत काही दोष निघाला नाही म्हणजे काहीतरी चूक वा गडबड झाल्याची डॉक्टरांना खात्री होती. त्यामुळे त्यानं आणखी एक चाचणी तात्काळ केली पण त्यातही काही आढळून आले नाही आणि मानसोपचारांचे डॉक्टर असलेल्या डॉक्टर पार्कर यांनी ठासून सांगितलं की प्रार्थनाद्वारा केली जाणारी उपचार पद्धती म्हणजे बोंदू वा गावठी रामबाण उपाय नाही तर प्रार्थनेद्वारा अंतर्मनावर प्रभाव टाकून उपचार करण्याची वैद्यकीय पद्धत आहे. आणि आज मनोशास्त्रीय आणि शारीरिक ही चिकित्साशास्त्रांच्या नजरेत अंतर्मन हे अनेक रोगांचं मूळ आहे, ज्यात संधिवात, दमा, ताप, मल्टिपल स्क्लेरोसिस आणि क्षयरोग, अल्सर, उच्च रक्तदाब आणि यांचा समावेश होतो. म्हणून मनोशारीरिक चिकित्सेच्या सिद्धांताला ॲलोपॅथीचे चिकित्सक विवाद्य व संदिग्ध मानतात आणि मानसोपचार पद्धतीनुसार या विकारांची सुरुवात अंतर्मनात निर्माण झालेल्या कार्यात्मक बिघाडामुळे होते आणि नंतर तो विकार शरीरातील अवयवांमध्ये दिसून येतो. परंतु अनेक डॉनर्स हे मूळ कारणाऐवजी दिसणाऱ्या लक्षणांवर हल्ला करून उपचार करतात आणि डॉक्टर पार्कर यांच्या मतानुसार प्रार्थनेची उपचार पद्धती हा अंतर्मनात निर्माण झालेल्या या विकारांच्या मूळ कारणावर हल्ला करण्याचा प्रयत्न आहे आणि अंतर्मनात बिघाड होणाऱ्या प्रत्येक गोष्टीची मुळाशी 4 मूलभूत विकार असतात असे डॉक्टर पार्कर म्हणाले. हे विकार म्हणजे भीती, द्वेष, अपराधीपणाची भावना आणि न्यूनगंड. आणि रेडलँड्स प्राध्यापक उपचार पद्धतीच्या प्रयोगांमध्ये या प्रकल्पात सहभागी झालेल्या रुग्णांच्या नेहमीच मानसिक चाचण्या करण्यात येतात आणि त्यातून हे मूलभूत दोष पहिल्यांदा प्रयत्नपूर्वक शोधले जातात. आणि त्याचबरोबर आपल्या समस्यांची चर्चा करण्यासाठी सगळे रुग्ण आठवड्यातून एकदा 90 मिनिटाच्या गटसत्रात भेटतात आणि या बैठकांमध्ये प्रत्येक रुग्णाला एक बंद पाकिट देण्यात येते. चाचण्यांमध्ये दिसून आलेल्या त्यांच्या व तिच्या व्यक्तिमत्वातील एका हानिकारक पैलूविषयी माहिती त्यामध्ये देण्यात आलेली असते. घरी गेल्यानंतर रुग्णानं पाकिट उघडून पाहिलं की त्याला स्वतःच्या व्यक्तिमत्वातील नवा नकोसा असणारा दोष समजतो आणि पुढच्या गट बैठकीपर्यंत दररोज प्रार्थनेच्या माध्यमातून तो दोष दूर करण्याचा तो प्रयत्न करतो. या सगळ्यांमध्ये केवळ एक गोष्ट केलीच पाहिजे अशी आहे की प्रत्येक रुग्णानं झोपण्याआधी नियमितपणे प्रार्थना करणं गरजेचं आहे. डॉक्टर पार्कर म्हणाले, आम्ही त्यावेळी प्रार्थना करा असं आवर्जून सांगतो कारण झोपण्यापूर्वी माणूस शेवटी ज्या गोष्टीचा विचार करत असतो तीच गोष्ट बहुतांश वेळेला त्याच्या अंतर्मनात घर करून राहते. म्हणून 3 वर्षापूर्वी डॉक्टर पार्कर यांना अल्सरची सुरुवात झालेली असताना प्रार्थना उपचार पद्धतीचा अवलंब त्यांनी सर्वप्रथम या स्वतःवरच केला आणि ते म्हणाले, बहुसंख्य रुग्णांना प्रार्थना कशी करायची हे शिकवावं लागतं. त्यांच्या केंद्रातील प्रार्थना उपचार पद्धतीचा रुग्णांना प्रेमावर भर देत प्रार्थनेकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन आणि परमेश्वर तसेच विश्वाच्या उन्नत संकल्पाविषयी शिकवलं जातं. आपली प्रार्थना म्हणजे आरोग्यासाठीची भीक नसते तर अनारोग्याचे जे घटक रुग्णाला नको असतात त्यांच्यावर अशा काही सकारात्मक पद्धतीने वारंवार हल्ला केला जातो की अखेरीस अंतर्मनात ते घटक तळाशी जाऊन पडतात आणि अशा तऱ्हेने प्रार्थना म्हणजे बरं वाटण्यासाठी आश्वस्त करणारे विधान बनते आणि त्या व्यक्तीचा एकच भाग बनून जाते असे डॉक्टर पार्कर म्हणाले. अशा प्रकारे प्रार्थनेच्या माध्यमातून स्वतःच्या जागृतावस्थेतील हानिकारक घटकांवर हल्ला करता येऊ शकतो असे अखेरीस त्यांच्यावर विजय मिळवला येऊ शकतो आणि या तऱ्हेने शारीरिक आजारांची मूलभूत कारणे दूर करता येतात. आणि विलाशायर इव्हेट थिएटरमध्ये दर रविवारी मी मोठ्या श्रोतवर्गासमोर भाषण करतो असे लेखक म्हणतात.
आणि या भाषणात द हिलिंग सायलन्स नावाचं एक सत्र असतं आणि सर्व श्रोत्यांनी निवांत व्हावं आणि त्यांच्या मनाची सतत फिरणारी चाकं थांबवावीत असं मी त्यांना सर्वप्रथम सांगतो. आणि बाह्य मनाला शांत करणं आणि आरोग्य, शांती, आनंद आणि समृद्धी यांसारख्या नव्या कल्पना श्रोतांच्या ग्रहणक्षम मनात रुजवणं हा त्यामागचा हेतू असतो. आणि जे याची रुजतात आणि रुजव करतात त्यांच्यामध्ये बरं वाटण्याच्या क्रियेचा जन्म होतो आणि त्यांच्या प्रार्थनेला उत्तर मिळतं की अर्धमनाची गतिशील कृती सर्वोत्कृष्ट परिणाम दिसून आल्याचं मला अनेकांनी दर रविवारी सांगितलं आहे. म्हणून अंतर्मनाचं काम कशा प्रकारे चालतं या बाबतीतल्या काही महत्त्वाच्या घटकांवर मला इथं भर द्यायचा आहे. एकदा एक माणूस माझ्यापाशी आला आणि म्हणाला की माझ्या डोकेदुखीचा त्रास नाही. असं मी सतत स्वतःशी म्हणत असतो तरी माझं हे दुखणं बरं होत नाही. असं का होत आहे? अंतर्मनाशी अशा विरोधाभास असलेल्या गोष्टी सहजासहजी स्वीकारत नाही. या गोष्टी खऱ्या आहेत असं तुम्हाला वाटतं व तुमचा तसा विश्वास असतो किंवा ज्या गोष्टीचा तुम्ही जितकं शक्य होईल तितका स्वीकार करता त्याच गोष्टी तुमचं अंतर्मनही स्वीकारतं आणि तुमची कल्पना प्रत्यक्षात येऊ शकते. अशी शक्यता जेव्हा तुम्ही मनापासून स्वीकारता तेव्हा अंतर्मन तुम्हाला सहकार्य करेल आणि अंतर्मनावर प्रभाव टाकण्यासाठी तुम्हाला त्याच्या सहकार्याचं प्रकरण आणि प्रमाण वाढवावं लागतं. म्हणून तुम्ही जर अंतर्मनाला पटवू शकलात तर तुम्हाला डोकेदुखीचा त्रास होणार नाही. तुमची डोकेदुखी नक्कीच पळून जाईल. मी त्याला ही पद्धत सुचवली आणि डोकेदुखीचा त्रास निघून जात आहे असं शांत आणि हळुवारपणे वरचेवर सांगत राहा. अशा प्रकारे हुशार, चलाक आणि सत्वाची ही सखोल जाणीव असलेल्या अंतर्मनापर्यंत ही कल्पना व निष्कर्ष अधिक चांगल्या प्रकारे पोहोचवणं त्याला शक्य होईल आणि त्याचा परिणाम दिसू लागला की मग आता परत कधीही त्रास होणार नाही अशी पुस्ती जोडायची. वरचेवर होणाऱ्या अर्धशिशीच्या त्रासानं हैराण झालेल्या त्याला पुढे कधीही डोकेदुखीच्या त्रासानं सतावलं नाही. तर दर मंगळवारी आणि शनिवारी सकाळी आपल्याला अर्धशिशीचा त्रास होणार असा त्याचा पक्का विश्वास होता. असं वाटणंही तर त्याच्या अंतर्मनाला नकळत दिलेली गेलेली सूचनाच होती आणि त्यामुळे साहजिकच त्या विशिष्ट वेळेला नक्कीच त्याला डोकेदुखीचा त्रास व्हायचा आणि व्हायला भाग पाडलं जात होतं. आज मंगळवार सकाळ आहे, आता मला डोकेदुखी व्हायला हवी अशी जणू सूचना अंतर्मनाकडून मिळायची व सुचवलेल्या विरुद्ध अशा उपयुक्त सूचनांनी या नकारात्मक सूचना दूर झाल्यात. आणि आणखी एक उदाहरण आपण नक्कीच बघू शकतो. काही वर्षापूर्वी एक अतिशय हुशार स्त्री माझ्याकडे आली असं लेखक म्हणतात आणि तिला सोरायसिसचा त्रास असल्याचं तिनं सांगितलं. मलम लावलं की सोरायसिसचा त्रास संपतो आणि मलम लावायचं बंद केल्या केल्या त्रास पुन्हा सुरू होतो असं तिचं म्हणणं होतं. ती कोणावरही रागावलेली नव्हती, उलट ती खूपच धार्मिक वृत्तीची आणि भावनिकदृष्ट्याही खूपच संतुलित वाटत होती. तिच्याशी बोलताना माझ्या लक्षात आलं की सोरायसिसचा त्रास परत उफाळून येईल या सततच्या भीतीखाली ती जगत होती आणि त्याचा परिणाम असा झाला की तिच्या अंतर्मनाला तशी खूपच सामर्थ्यवाली सूचना मिळालेली होती. आणि जसं की आपण पाहिलेलं की अंतर्मनाचं काम हे त्याला मिळालेल्या सूचना आणि विषयावर नक्कीच विश्वास यावर आधारित असतं आणि त्याचा प्रतिसादही त्यानुरूपच होत असतो. म्हणून ही ती दिवसातून 2-3 वेळा स्वतःला आश्वस्त करत होती की मी एकदम व्यवस्थित, निर्मळ आणि परिपूर्ण आहे. माझी कांती परिपूर्ण आहे, मी बरी झालेली आहे. पण काहीच घडत नव्हतं. तिच्या बाबतही काय होत होतं हे तुम्ही सहजपणे समजून घेऊ शकता. माझी त्वचा निर्मळ, परिपूर्ण आणि असं जेव्हा जेव्हा मी ती म्हणायची तेव्हा तिच्या मनात द्वंड सुरू व्हायचं आणि तिच्यामधलं काहीतरी तिला म्हणायचं, नाही तसं नाही आहे, तुझी त्वचा निर्मळ परिपूर्ण नाही. म्हणून मित्रांनो, पुढे दिलेल्या तंत्र तिच्या बाबतीत अगदी व्यवस्थित लागू पडलं. 3 दिवसातून 3 वेळा 4 वेळेला 5-10 मिनिटं असं म्हणायला सुरुवात केली आणि अधिक चांगला होण्यासाठी हा बदल होत होता. म्हणून यामुळे तिच्या बाह्यमन आणि अंतर्मन यात कोणत्याही प्रकारचा झगडा निर्माण होत नव्हता आणि त्याचा परिणाम दिसून आला आणि तिचा सोरायसिसचा त्रास कमी होऊ लागला आणि पूर्ण बंद झाला. हा त्रास परत कधीच उफाळून आला नाही आणि परिस्थितीच्या सूचनांचा मार्गच तिनं बंद केल्याची मला खात्री होती. म्हणून मित्रांनो, अंतर्मन तुम्हाला बरं करणार यावर विश्वास ठेवा आणि अंतर्मनाचं तुमचं सारं शरीर निर्माण केलं आहे आणि त्यामुळे या अंतर्मनाला तुमच्या शरीराच्या सगळ्या क्रिया आणि कार्य हे नक्कीच माहिती असतात आणि बरं करण्याच्या बाबतीत आणि शरीराचे योग्य परिपूर्ण संतुलित राखण्याच्या बाबतीत अंतर्मनाला तुमच्या बाह्य मनापेक्षा अधिक माहिती असते. म्हणून अंतर्मनाचं आपण नक्कीच ऐकलं पाहिजे आणि याचं अंतर्मनाला कधीकधी तुमच्या आतला खोल आवाज असंही म्हटलं जातं आणि जगातल्या सगळ्या शहाण्या माणसांपेक्षा अंतर्मनातला तुमच्या शरीराची जाण असू शकते. आणि मग कधीही मनावर बळजबरी करू नका. मी कदाचित पवित्र आणि संपूर्ण आणि परिपूर्ण असंच म्हणणाऱ्या लोकांना काही चांगलं मिळवून देत असतो
आणि देता येतही नाही. म्हणून असं काही आम्हाला म्हणायचं येतात की त्याचं कारण काय आहे आणि नक्कीच त्याच्याबाबत परिणामही दिसून येतात, कारण त्याबाबत स्वतःला पटवण्यात ते यशस्वी होतात आणि एखाद्यावर टेकलेले फाजील आंधळ्या विश्वासातूनही परिणाम नक्कीच दिसून येतात आणि ते दिसून येणारच आहेत. म्हणून मित्रांनो, मानसशास्त्रज्ञ असलेल्या माझ्या एका मित्रानं त्याच्या एका फुफ्फुसात संघर्ष झालेल्या मला सांगितलं आणि क्षयरोगाची लागण झाल्याचं किरण आणि इतर तपासांतून दिसून येत होते. आणि रोज रात्री झोपण्यापूर्वी तो शांत स्वतःला सांगायचा, माझ्या फुफ्फुसातील प्रत्येक पेशी, नस आणि स्नायू आता शुद्ध, नीट आणि परिपूर्ण आहेत. माझं सगळं शरीर आता निरोगी होतं आणि पूर्वपदावर येत होतं. आणि मित्रांनो, अगदी हेच शब्द नसतील, पण त्यांच्या सांगण्याचा मतितार्थ हाच होता की एका महिन्याभरात त्याला पूर्णपणे बरं वाटलं पाहिजे. आणि त्यानंतर प्रत्यक्षात नक्कीच किरण तपासणीत कोणतेही दोष आढळून आला नाही आणि मला त्याची पद्धत जाणून घ्यायची होती. त्यामुळे तो झोपेच्या आधी हे शब्द का उच्चारायला मी त्याला नक्कीच विचारलं आणि त्यावर त्यानं उत्तर दिलं, आपल्या अंतर्मनाशी गतिशील कृती ही आपण झोपलेल्या असताना अखंड सुरू असते. त्यामुळे तुम्ही जेव्हा झोपेच्या आधी नसता तेव्हा तुमच्या अंतर्मनाला काहीतरी चांगलं काम करायला द्या आणि एक खूपच चाणाक्ष उत्तर देईल. आणि अनेक हृदय हे संतुलन राखण्याची सूचना देतात आणि त्यानं कधीही ती सूचना दिली नाही आणि त्याने संतुलनही राखलं नाही. म्हणून तुम्ही फक्त तुमच्या जीवनात संतुलन राखा आणि स्वामींवर विश्वास ठेवा. मित्रांनो, स्वामींचं नामस्मरण करा आणि कायम स्वामींचे असेच संदेश बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्कीच दाबा. चला तर मग भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.